चला तर नमस्कार मित्रांनो, आज आपला बुद्धिमत्तेचा हा जवळपास पहिला जो वाटासाटा होता आपला अक्षर मालिका अंक मालिका या दोन्ही गोष्टी आपण संपवल्या, गुण्या गोविंदानं संपवल्या, अशा तशाने संपवल्या आपण. ठीक आहे. कालच्या व्हिडिओमध्ये माझ्या मते मित्रांनो थोडाफार आवाजाचा प्रॉब्लेम आला असेल तुम्हाला, तर तो व्हिडिओ 100% मी डबल बनवून टाकून देईन. चारी व्हिडिओमध्ये प्रॉब्लेम आला, तो काय झालं काय माहित, थोडी नाट लागून गेली ती काल. ठीक आहे. पण आम्ही या रविवारी जेव्हा सुट्टी राहील, सुट्टी या दिवस आम्ही याच्यात ठीक आहे हे करून टाकू आणि तुम्हाला तो व्हिडिओ 100% एक नवीन फोल्डर बनवून त्याच्यामध्ये टाकून देऊ. त्याच्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. ठीक आहे. कारण तुमचे 200 रुपये घेतले आम्ही. ठीक आहे. स्टेटस लिहून घेतली. सॉरी मजाक मध्ये चालू विषय. बघ, आपण आज सुरू करणार आहे नाते संबंध. ठीक आहे. नाते संबंध हा एक असा टॉपिक की जो अशी एकही पेपर नाही की ज्या ठिकाणी तुम्हाला याच्यावर प्रश्न येणार नाही. जिथे जिथे बुद्धिमत्ता आहे त्या ठिकाणी. कारण वन ऑफ दी तुम्ही म्हणू शकता की पोरांचं डोकं खराब करणारा हा एक प्रकारचा घटक आहे आणि याच्यावर एवढे मस्त भरमसाठ प्रश्न येतात आणि चांगले चांगले डोकं खराब करणारे प्रश्न येतात आणि त्या डोकं खराब करणाऱ्या प्रश्नांना आपल्याला चांगल्या पद्धतीने सोडवायचं, बाकी काही जास्त नाही करायचं. ठीक आहे. मग नातेसंबंध हे ना पेपरातच ना की आपल्या जनरल लाईफ मध्ये सुद्धा आपल्याला तंग करणारा एक प्रकारचा हा टॉपिक आहे आपला. ठीक आहे. की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार कारवाडा ओळखला का मला? नाही काका ओळखला नाही. मी त्या पप्पाच्या मामाच्या नाताचा पोऱ्याचा भाऊ आहे. मला काय करणं आहे, ओळखलं नाही तर ओळखलं नाही, असे तंग करणारे लोक आहेत. ठीक आहे. म्हणजे नातेसंबंध तुम्हाला इथेच तिथे कामात पडू शकतील. बरोबर आहे. मग ठीक आहे, त्या धाकानं किंवा या धाकानं आपण थोडंफार का होईना शिकून घेऊ. ठीक आहे. थोडंफार तुम्ही माझ्याकडून शिका, थोडंफार मी तुमच्याकडून शिकून घेऊ. बरं ठीक आहे. मग नातेसंबंध किंवा यालाच आपण म्हणतो ब्लड रिलेशन संबंध. बरं, नातेसंबंध शिकणं खूप गरजेचं आहे जनरली आयुष्यात किंवा पेपराच्या दृष्टीने खूप महत्वाचा असा हा टॉपिक आहे. ठीक आहे. आपण आता सर्वात आधी तुम्हाला थोडेफार नाते समजून सांगतो. जनरली तुम्हाला काय होऊन जाईल, मग आपल्या विषयाचं थोडंफार नॉलेज येऊन जाईल. असंही तुम्हाला नाते संबंधात काही मागे नाही तुम्ही, पण थोडंफार माझ्या मते असं वाटतं की मला इच्छा आहे थोडंफार मला नॉलेज दाखवायची की मी नाते संबंधांमध्ये परफेक्ट आहे की नाही, म्हणजे विषयात नाही जनरल मध्ये. तर आपण ए साइड पाहू आपली आणि बी साइड. ठीक आहे. ए साइडला राहतील माझे वडील आणि बी साइडला राहील माझी आई. बरोबर. कोण राहील? माझी आई याच्यामध्ये. ठीक आहे. आणि इथं राहील मी. इथं कोण राहील? मी इन द सेन्स की तुम्ही. ठीक आहे. इथं कोण राहील? मी म्हणजेच तुम्ही. थोडेफार नाते जाणून घेऊ आपण, जास्त काहीच नाही. आता हे माझे वडील आहे आणि ही माझी आई आहे. बरं, आता यांचे जे पॅरेंट्स असतील हे माझे आजोबा आणि माझी काय लागेल? आजी. काय लागतील? हे माझी आजी आणि आजोबा. हे एवढं तुम्हाला क्लिअर आहे, मला क्लिअर आहे. आता आईची सुद्धा आई आणि आईचे वडील माझे काय लागतील? आजी आणि आजोबा. बट त्यांचं हे वेगळं आहे. बघा, मी वडिलांचे आजी आजोबा वेगळे आणि आईकडचे माझे आजी आजोबा वेगळे. ठीक आहे. यांना तुम्ही नाना नानी सुद्धा म्हणता. ठीक आहे. आता इकडच्यांना म्हणतात, तिकडच्यांना ते मला नाही माहिती. बरोबर. ज्यांना माहिती असेल त्यांनी सांगून द्या. ठीक आहे. बरोबर. याच्यानंतर आता इथं येतो वडिलांचा भाऊ. वडिलांचा जो भाऊ आहे तो माझा कोण लागणार आहे रे? काका. वडिलांचा भाऊ जो आहे तो माझा कोण लागणार आहे? काका. एक काम करू बरं, आपण थोडे इंडिकेशन देऊन देते की हा भाऊ आहे का बहीण आहे ते समजेल. बरं, आपण काय करू बरं, बहीण भाऊ जर असले तर बहीण भावाला आपण काय करतो? भाऊ असले तर बरोबरचं चिन्ह देऊन टाक. बरोबर आहे. बहीण जसे की आईची बहीण बहीण असते तर आपण काय करू? हे असं चिन्ह देऊन टाकू. ह्या दोन्ही काय? बहीण. ठीक आहे. त्याच्यानंतर भाऊ बहीण असतात काय करून टाकू आपण? असं थोडं या प्रकारचं नातं काय? हे दोन्ही जण भाऊ बहीण. पती पत्नी असते तर आपण असं तर करून टाकू. पती पत्नी असते की आपण असं करून टाकू. थोडंफार काय ना काही वेगवेगळं करू, कारण जुन्या आधीपासून तुम्हाला हे शिकवता इथं बरोबर द्या तिथं चुकू द्या. कोणताच मास्तर वेगळं सांगणार नाही तुम्हाला की इथं बरोबर द्या, हे द्या ते द्या. आपल्या परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला सांगेन कमी जास्त कसं करायचं, फक्त मजाकचा विषय समजून घ्या किंवा इथं एक इंडिकेशन करण्यासाठी आपल्याला आहे. आणि आजोबा म्हणजे एखादी जनरेशन गॅप नावाची गोष्ट आहे. जनरेशन गॅप म्हणजे काय की तुमचे आजोबा नंतर ज्याची जनरेशन खाली कोण देते? तुमचे वडील नंतर तुमचे जनरेशन म्हणजे
बरोबर. माझ्या नंतर माझा मुलगा, नंतर माझा नातू, नंतर माझा पंतू, बरोबर, नंतर माझा पंतू, पंतू नंतर जंतू, जंतू नंतर संतू, संतू नंतर कंतू, जे असतं ते. ठीक आहे. हे काय झालं आपल्या जनरेशन गॅप. आणि जनरेशन गॅप कधी काय दाखवायचं आहे, स्टेप्स दाखवायचे. हे बा, माझा मुलगा असला तर माझ्या खाली येईल आणि माझे वडील असतील तर वरती, आणि माझ्या वडिलांचे वडील असतील तर माझ्या 2 जनरेशन ते पुढे जातील वरती. आपण त्यांना खालीवर असं दर्शवू. मात्र हे ज्या गोष्टी त्या बिरादरीच्या आहे, बिरादरीच्या. आता पती पत्नी हे जे नवरा बायको राहतील एकाच पिढीतले राहतील का मागच्या पुढच्या पिढीतले राहतील का? नाही, ते तर मायले का वाटते मग, आहे ना. एका पिढीतले हे दोघे भाऊ भाऊ एका पिढीतले, बहीण भाऊ एका पिढीतले, भाऊ बहीण एका पिढीतले, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर काही नाते आपल्याजवळ कशी येतील की जे पुरुष प्रजातीतले असतील आणि काही असतील स्त्री प्रजातीतले, म्हणजे नर प्रजाती आणि मादा प्रजाती, बरोबर. म्हणजे स्त्री आणि पुरुष या प्रकारचे आपल्याकडे नाते येतील काही काही. मग आपण पुरुषांना काय करू, प्लस दाखवू आणि महिलांना आपण मायनस, फक्त दर्शवण्यासाठी. दादा असं म्हणता की महिलांची ताकद कमी का? नाही ताई, तुमची ताकद किती मला चांगल्या प्रकारे माहिती आहे. ठीक आहे. पुरुष प्लस ने दाखवू आणि महिला आपण मायनस ने दाखवू. इथं आपलं भांडण आपण मोडून टाकून बाकीच्या गोष्टी पुढे चालले जाऊ. मग आता हे वडील, वडिलांचे भाऊ माझे कोण आले, काका. तसंच जर इकडे आईची बहीण आली तर आईची बहीण माझी कोण लागते मग? सर मावशी. कोण लागते? मावशी. आईची बहीण कोण लागते माझी? मावशी. बर, काका, मावशी. मग आई पप्पांची बहीण आली, कोण? पप्पांची बहीण. पप्पांची बहीण कोण लागेल रे माझी? आत्या. म्हणजे तुमची पण कोण लागेल? आत्या. कोण लागेल? आत्या. बरं, मग आईचा भाऊ, आईचा भाऊ माझा कोण लागेल रे? मामा. कोण लागेल? मामा. आणि मामाची पत्नी माझी कोण लागेल? मामी. मामाची पत्नी माझी कोण लागेल? मामी. इकडे आत्याचे पती, आत्याचे पती कोण कोण लागतात आपले? आत्ते मामा. आपण म्हणतो त्यांना आत्ते मामा. आत्ते मामा. ठीक है, कौन लागते माझे? आत्ते मामा. काका की घरवाली कौन लगेंगे? हमारी काकू. कौन लगेंगे? ओ काकू. बरोबर. हा. आणि मावशीच्या घरचे आपण त्यांना काका म्हणतो, बरोबर. काका किंवा दादा आपण त्यांना म्हणतो मावशीच्या घरवाल्यांना. ठीक आहे. हे झालं आपलं जनरल. ठीक आहे. मग आता तुमची बहीण, तुमची बहीण, अजून समजा तुम्हाला 2 बहिणी, बहीण, या दोन्ही तुमच्या बहिणी. बहिणीचा पती, बहिणीचा पती तुमचा कोण लागेल रे? दाजी. दाजी किंवा तुम्ही त्याला जिजू, जिजू किंवा पाहुणा, तुमच्याकडे जे म्हणतात ते म्हणा. ठीक आहे. जे प्रश्नात आलं ते आपण डिसाईड करू. ठीक आहे. बहिणीच्या पतीला आपण काय म्हणू? दाजी, जिजू, पाहुणा, जे काय ते. आणि त्या दाजीचे आपण कोण लागू रे? सर साले. कोण लागू? साले. किंवा आपण याला म्हणतो शालक. काय म्हणतो आपण याला? शालक. जनरल भाषेमध्ये त्यांना शालक म्हणतात, म्हणजे ऑफिशियल लँग्वेज मध्ये. आणि साधारण जनरल लँग्वेज आपण म्हणतो त्यांना साले. आणि तुमची बहीण कोण लागेल रे? सर साली. कोण लागेल? ठीक आहे. बर, ओके. मग आता इकडचं नातं इकडे लावायचं आपल्याला. इकडचं नातं. आता हे जे तुमचे नाते बहिणी भावांचे हे दोन्हीकडे सारखेच आहेत. आता मला सांगा, तुमची मावशी तुमच्या पप्पाची कोण लागेल? सर साली. कोण लागेल? साली. बरोबर. तुमच्या पप्पाचे तुमच्या मावशीच्या घरचे कोण लागतील? सर साडू. कोण लागतील? साडू. ठीक आहे. हे साडू वगैरे माहिती ना, किंवा ते भाऊ भाऊ सुद्धा म्हणतात साडू साडू, बरोबर. मग ते भाऊ भाऊ वगैरे तिकडे झालंच तुमचं. ठीक आहे. मग तुमच्या काकूचे तुमचे वडील कोण लागतील? सर जेठ. कोण लागतील? जेठ. बरोबर. कोण लागेल? जेठ. आणि तुमची मम्मी, आता वडील, तुमची आई, तुमच्या काकूची तुमची आई, थोडंफार समजून घ्या डायग्राम. तुमच्या काकूची तुमची आई कोण लागेल? जेठानी. कोण लागेल? जेठानी. हे पहा, ही कंडिशन इकडून इकडे जाते. काकू तुमच्या आईला काय म्हणेल? जेठानी. आणि आईची तुमची काकू काय लागेल? सर देराणी. काय लागेल? देराणी. कोण लागेल? देराणी. आता तुमची आली घरवाली. जेठानी देराणीचं नातं समजून घ्या, लय गरजेचं आहे. हा. नंतर आले तुमची घरवाली. घरवाली, तुमची घरवाली. हा, तुमची घरवाली. आता तुमची घरवाली आणि तुमची बहीण यांचं नातं काय राहील? काय राहील? भाऊजाई. काय राहील? तुमच्या बहिणीचे तुमची घरवाली कोण राहील? भाऊजाई.
आणि तुमच्या घरवालीची बहिणीची भाऊजाई आहे ना, ही ननद काय राहील, ननद, आणि काय राहील, भाऊजाई. कोणतं नातं राहील बहीण बहिणीचं, ननद भाऊजाईचं. काय राहील, ननद भाऊजाई. काय राहील, ननद भाऊजाईचं काय राहील त्यांचं नातं. तुमच्या घरवाली तुमची घरवाली तुमच्या बहिणीची कोण लागेल, भाऊजाई, आणि तुमच्या घरवालीची तुमची बहीण कोण लागेल, ननद. म्हणतात ना ते ननद किती माहित्या, नवऱ्याला किती बहिणी माहित्या. ननद घर फोडायचे काम करते है ना. हा थोडासा अनुभव आहे मला या गोष्टी, अनुभव जेणेकरून म्हणजे ऐकतो मी लोकांमध्ये, माझ्या लग्न झालं नाही काही संबंध असते. हे थोडंफार नाते आपण पाहिले, हे थोडेफार किचकट नाते मधातले होते आणि बाहेरचे काही पाहिले. ठीक आहे, एवढे नाते आपण समजून घेतले. आता जेव्हा आपण काय करू, प्रश्न सोडवू मित्रांनो. नाही समजले असते ना, व्हिडिओ परत पाय म्हणून लोक सांगू. ठीक आहे, आता इकडे पहा, आता परत समजून घ्या. जेव्हा आपण उत्तर काढू घिसीपिटी तीच पद्धती, काही बदलायचं काम नाही आपल्याला. फक्त एक पहिलं आपल्याला लक्षात ठेवायचं काय, जनरेशन गॅप. जनरेशन गॅप, जनरेशन गॅप. आता जनरेशन गॅप म्हणजे काय असं, जनरेशन गॅप. जनरेशन गॅप म्हणजे काय, तुमचे पप्पा, आता तुम्ही जर म्हणलं की पप्पांचा मुलगा, मग तो मुलगा खाली, पप्पांचे वडील तर पप्पांचे वडील वरती जाते. जनरेशन गॅप मेंटेन करून चालायचं आपल्याला. मोठा व्यक्ती वरती लिहायचा, लहान व्यक्ती खाली लिहायचा, बरोबरीचा व्यक्ती साईडला लिहायचा, एवढं मेंटेन करून चाला. पती पत्नी असले तर आपल्याला माहिती आपला सिम्बॉल काय, बहीण भाऊ असले तर साधारण ठेवून ठेवा. ते पहिले सिम्बॉल एवढं काही वापरू नका, कसं ते सिम्बॉल लक्षात ठेवायचं, अर्ध देऊन जातात. ठीक आहे, बस. ठीक आहे, या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. बाकी प्रश्न सोडवताना तुमच्या डोक्यात येईल. आणि माणसासाठी प्लस आणि बाईसाठी मायनस, माणसासाठी प्लस आणि बाईसाठी मायनस, या 2 गोष्टी तुम्हाला धरून चालतात. ठीक आहे, चलो. तर कन्सेप्ट आपण बघितली मित्रांनो. आता बघू आपण याच्यावर पूर्णपणे प्रश्न. ठीक आहे, तर हा आहे मित्रांनो आपला आजचा पहिला प्रश्न, जो की आपण नातेसंबंधांमध्ये बघणार. पहा, सुरुवात काय दिलंय, ए हा बी चा पिता आहे. ए हा पिता, पिता म्हणल्यावर प्लस कोणाचा, सर बीचा. बीच काही आपल्याला कन्फर्म आहे का, नाही ना, तर काही कन्फर्म नाही. सी ही बी ची मुलगी आहे. बी ची मुलगी कोण आहे, सर सी. सी ही बी ची मुलगी आहे. डी हा बी चा भाऊ आहे. डी हा बी चा भाऊ आहे, भाऊ आहे. ई हा ए चा मुलगा आहे. काय दिलंय, ई हा ए चा मुलगा आहे. म्हणजे दोन्ही भाऊ बहीण किंवा भाऊ भाऊ काही भेटू शकता. ई हा ए चा मुलगा आहे. सी आणि ई मध्ये काय नाते येईल, मग सी आणि ई, सी आणि ई मध्ये नातं काय. आता हे जर दोघी भाऊ भाऊ असतील, कारण काय झालं की ई हा ए चा मुलगा आहे, बरोबर. हे दोघे जर भाऊ भाऊ असते तर हा काय रे, काका आणि भाची. आपण त्याला काय म्हणतो, काका आणि भाची म्हणतो, बरोबर. भाची आणि काका तर दिलंच आहे. काका आणि काकू तर कोणत्याच हालत मध्ये येणार नाही, बरोबर आहे. भाऊ आणि बहीण तर काही संबंध असते, जनरेशन गॅप आहे. आणि चुलत भाऊचा काही संबंध नाही. ऑप्शन असे बी एलिमिनेट केले आपण. ठीक आहे, कारण एका जनरेशन गॅप म्हणल्यावर एका जनरेशन मध्ये येणार आहे का ते, नाही. कारण भाऊ बहीण ते एका जनरेशन मध्ये राहतील ना, ते असे थोडी ना राहतील वरती खाली, नाही. चुलत भाऊ बी नाही, ते एका जनरेशन मध्ये राहतील. काका आणि काकू बी सारख्या वयाच्याच लोकांची लग्न करणार, ते एका जनरेशन मध्ये राहतील. त्यांच्यात गॅप राहील का, काही गॅप असा पण याच्यातच दिसतो. आणि भाऊ भाऊ असले म्हणजे यांच्यात काय नातं येणार आहे, काका आणि भाचीचं. काय नातं येणार मित्रांनो, काका आणि भाची. बाकी एलिमिनेशन पद्धत आपल्याकडे आहे, आपण त्याच्यानुसार चांगले चांगले प्रश्न उडवू. म्हणून 3 गोष्टी कधी एलिमिनेशन कामात येईल तुम्हाला. काय, पहिली गोष्ट तर जनरेशन गॅप, दुसरी गोष्ट तर प्लस मायनस म्हणजे काय आपलं स्त्री आणि पुरुष. कारण काही उत्तर आपल्याला पुरुष जातीमध्ये दिले जातील, मात्र आपले ते नातं काढणारी व्यक्ती असेल स्त्री, त्यावेळेस सुद्धा आपले उत्तर काढावे लागतील. चला, पी हा डी चा भाऊ आहे. पी हा डी चा भाऊ आहे, बरं. पी हा डी चा, पी भाऊ आहे म्हणल्यावर पी प्लस. एक्स ही पी ची बहीण आहे. एक्स ही पी ची बहीण आहे, म्हणजे तिने काय झाले, बहीण भाऊ झाले. ए हा एफ चा भाऊ आहे. ए हा एफ चा भाऊ आहे. ए हा एफ चा भाऊ आहे. एफ ही डी ची मुलगी आहे. एफ ही म्हणजे एफ फिमेल ही डी ची मुलगी आहे. आपण हे जॉईन करून घेतलं इथं. एफ ही डी ची काय मुलगी आहे. यम हे एक्स चे वडील आहे. यम हे एक्स चे वडील आहे. तर ए चा काका कोण आहे, तर ए चा काका कोण आहे मला सांगा. आता पहा, ए चा काका कोण आहे, आपल्याला ए चा काका काढायचा. आता ए खालच्या जनरेशन मध्ये, वरच्या जनरेशन मध्ये सगळे बरोबर आहे. ए चा जनरेशन काढायचे.
आता इथं पी तुम्हाला समजतं जनरेशन गॅपवरून लगेच समजतो की याचा काका कोण येणार, पण आपण नात्यानं पाहू. मला सांगा एफ, एफ ही याचा कोण आहे? ए हा एफ चा भाऊ आहे. हे दोघी कोण आहे? बहीण भाऊ. ठीक आहे. आणि त्यात एफ, एफ ही डी ची मुलगी आहे. एफ ही डी ची म्हणजे बहीण भाऊ आहे आणि यांची ती मुलगी आहे. आणि पी का याचा भाऊ म्हणजे ए चा काका कोण आला? पी. आता हे तर एवढं नाते समजवायची गरजच नव्हती, डायरेक्ट तुम्हाला जनरेशन नुसार. आता ही बाई होती म्हणजे काय लागलीच ती, आता हे जे पप्पा, हिच्या पप्पाची भाऊ आणि एक होता बहीण, बरोबर. कारण एक बहीण एक भाऊ, बहीण होती तर ती आत्या लागली असती, पप्पा होते काका लागले होते. हे सारख्या जनरेशन मध्ये सर भाऊ बहीण नाही तर बहीण भाऊ 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 काहीतरी असतेच, बरोबर. आता त्यांचा आजोबा लागणार होता, बरोबर. म्हणून मग ए चा काका कोण लागणार मित्रांनो? पी. डायग्राम वरून तुम्हाला डायरेक्ट डायग्राम मध्ये काय एका नात्यात सापडले म्हणजे डायरेक्टली पुरं पाहायचं बी काम पडत नाही. डायरेक्ट काय होतं आपलं उत्तर त्या डायग्राम नुसारच. ठीक आहे, चालेल. बघ, ए आणि बी हे भाऊ आहे. काय? ए आणि बी हे भाऊ आहेत. बरं, दोन्ही मेल टाकून देऊ आपण. सी आणि डी बहिणी आहेत. बरं, सी आणि डी बहिणी आहेत. बरं, सी आणि डी बहिणी आहेत. ए चा मुलगा डी चा भाऊ आहे. ए चा मुलगा समजा काहीतरी, तो कोणाचा भाऊ आहे? डी चा भाऊ आहे. कोणाचा भाऊ आहे? डी चा भाऊ आहे. आणि डी ची बहीण कोण आहे? मग सी. दोन्ही बहिणी या, बरोबर. ए चा मुलगा डी चा भाऊ आहे. बी चा शी संबंध काय? बी. आता हे भाऊ भाऊ, याचा पोरगा ए, ए ची बहीण डी, डी ची बहीण सी. मग हे दोघी जर भाऊ भाऊ आहे, हा याचा भाऊ आला, बरोबर. तर मग मला सांगा तुमचे 3 भाऊ, मला सांगा तुमची बहीण बहिणीचा भाऊ, तुमची बहीण बहिणीचा भाऊ, भावाचे पप्पा म्हणजे तुमचेच पप्पा आले की, आणि तुमच्या पप्पांचा भाऊ, तुमच्या पप्पांचा भाऊ तुमचा कोण लागला? सर काका. तुमचा पप्पा कोण लागला? तुमचा काका. आता पहा, पहिली गोष्ट तर आजोबा कॅन्सल झाला असतं. आता इलिमिनेशन पद्धत पहा, बरोबर आहे. आता काय विचारलं त्यांनी की बी च शी नातं काय? बरोबर, बी च शी म्हणजे बी हा सी चा कोण लागतो? आजोबा काऊन केला आपण? आजोबासाठी 2 जनरेशन गॅप वरती पाहिजे होते, जवळपास 1 2 आणि खाली. इथं तुम्ही आणि इथं आजोबा पाहिजे. इथं जनरेशन गॅप किती? फक्त एकच आहे, बरोबर. काका, ठीक आहे, काका ठेवला आपण. भाऊ, भाऊ काऊन कॅन्सल केला असता रे? काय? भाऊ काऊन कॅन्सल केला असता? कारण भाऊ कावर कॅन्सल केला असता आपण? कारण भाऊ एकाच जनरेशन मध्ये राहिला असता. भाऊ हा काय राहिला असता? एकाच जनरेशन मध्ये राहिला असता. पण हा एकाच जनरेशनचा नातं आहे का नाही? एक वरच्या जनरेशन एक खालचा. म्हणजे अशा जनरेशन मध्ये 2च नाते बसतात, एक तर वडील आणि दुसरं काका. काय? 2च नाते बसतात, एक तर वडील आणि दुसरं काका. आणि यांच्यापैकी बी कोणतं नातं घ्यायचं आपल्याला? मग ते पाहायचं काय की बी च शी नातं काय? आता एक हा कोणाचा मुलगा होता? ए चा. म्हणजे हे तिघी जर बहीण भाऊ झाले तर एक आला त्यांचा, सर ए आला त्यांचा पप्पा. ए पप्पा आला तर ए चा भाऊ कोण? बी. मग बी कोण आला? त्यांचा काका. कोण आला? बी त्यांचा काका. ठीक आहे. आपल्याला जनरेशन गॅप वरून सुद्धा काही काही एलिमिनेशन करता येईल ना. ठीक आहे, चौथा क्वेश्चन होता का? ए चा भाऊ एफ आहे. ए चा भाऊ एफ आहे. बर, ए ची मुलगी सी आहे. बर, ए ची मुलगी सी आहे. मुलगी म्हणल्यावर सी. हा, ठीक आहे. एफ ची बहीण के आहे. एफ ची बहीण के आहे. एफ ची बहीण. बर, हे तिघे जण काय झाले? सर भाऊ बहीण भाऊ झाले. ते बहीण भाऊ आणि बहीण याचं तर काही क्लिअर नाही, पण हे आहे. याची मुलगी कोण आहे? सी. सी कोण आहे? ही मुलगी. बर, के आहे. सी चा भाऊ डी आहे. सी चा भाऊ डी आहे. बरं, तर डी चा काका कोण? डी चा काका. काका पहिली गोष्ट वरच्या लाईनीतला असेल. के तर येणार नाही, के हा निगेटिव्ह म्हणल्यावर फिमेल आहे. सी पण येणार नाही, सी तर याच्या बरोबरीच आहे. झालं एलिमिनेट इथंच, बाकी काही काढायचं काम पडत का? नाही. मग एफ तर प्लस आहे. आता ए तर तिचा पप्पा लागणार आहे. ए कोण लागणार? तिचा पप्पा, म्हणून ते नाही. उत्तर कोणताला? डोक्याला ताण द्यायचा नाही, आरामात होतंय. क्लिअर कट उत्तर येतं एकदम. पहा किती भारी केलं आपण. फक्त डायग्राम काढली, एलिमिनेशन पाहिली, एलिमिनेशन उडवलं आणि बाकी उत्तर आपलं येऊन गेलं. काही पाहायचं काम पडलं का आपल्याला? नाही. पूर्ण नातं करून डोकं खराब करायचं नाही. डायग्राम मस्त व्यवस्थित काढायची, गॅप पाहायचा, प्लस मायनस पहा. इथं ये स्त्री होती, स्त्री का क्या काम है रे इधर? इधर तो क्या पूछा हमको? काका. और काका तो मेल होता है. किसी का काका फीमेल होता है क्या? नहीं होता है. बरोबर आहे. हा, आमचा काका फिमेल नाही म्हणून आम्ही केला घेतलंच नाही. आमचा पप्पा ए म्हणून आम्ही याला घेतलं नाही, पण आमचा काका कोण? एफ, म्हणून आम्ही एफला घेतलं. आणि सी तर आमच्या जनरेशन मधलाच आहे, बरोबर आहे, म्हणून त्याला घेणार आहे आपण. चला, डी चा काका कोण? ए आणि बी हे
श्रीमती सी यांची मुलं आहेत. श्रीमती सी म्हणजे काय मायनस लेडीज येणार त्या. ए आणि बी हे श्रीमती सी यांची मुलं आहेत. म्हणजे मुलं इज इक्वल टू नो जेंडर. जो जेंडर म्हणजे काय त्यांना मुलं येते. आपल्याला काय माहिती मुलगा का मुलगी नाही. ए आणि बी. सी चे मुलं ए आणि बी. डी ही ए यांची पत्नी आहे. डी ही ए यांची अहो कोण ए यांची मुलगी डी. ए ची मुलगी ए ची पत्नी डी ही ए यांची पत्नी आहे. म्हणजे ए हे काय झाले त्यांचे अहो झाले. ए हे काय झाले त्यांचे अहो. बरोबर. ई ही बी यांची पत्नी आहे. म्हणजे हे पण झाले अहो. आणि यांची पत्नी कोण आली ई. यांची पत्नी कोण आली ई आली. कोण आली ई. बरोबर. सीचा डी आणि ई शी काय संबंध आहे. सीचा सासरा झाला ना रे दोघींचा तो. काय पायाचं काम आहे. पहिली गोष्ट सासू सासू कोण झाली सासू. कारण काय पाहिलं मी मायनस पाहिलं मायनस. सीचा डी आणि ई शी काय संबंध आहे. सुनताशी क्लिअर झालं असतं कारण दोन लोकांचा एकाशी संबंध आहे. ठीक आहे. वहिनीचा काय संबंध आला. सासरे तर नाही मायनस आहे ना रे. मायनस आहे म्हणल्यावर सासरे येणार का नाही. कोणी मग सासू. सी कोण आली सासू आली. त्यांची कोण आली आक्कड सासू. आक्कड सासू वेगळा विषय राहतो. म्हातारीची म्हातारी आक्कड सासू राहते. ते मी सांगतो तुम्हाला. चला समजला असेल एकदम सोपा साधा निर्माण पासून. आता पुढचा प्रश्न. व्ही आणि के. व्ही ही के आणि यम. व्ही ही के आणि यम ची मुलगी आहे. व्ही ही के आणि यम यांची मुलगी आहे. आता दोन्ही नवरा बायकोच असतील ना ते. पण नवरा कोण बायको कोण याची गॅरंटी आपल्याला नाही. पण पती पत्नी आहे एवढं माहिती आहे. व्ही ही के आणि यम ची मुलगी आहे. बरं. यम हा व्हीच्या आजोबांचा. यम हा व्हीच्या आजोबांचा म्हणजे व्हीचे पप्पा किंवा मम्मी यांचा आजोबा. बरं आजोबा. बर. यम हा व्हीच्या आजोबांचा मुलगा आहे. यम मुलगा आहे म्हणजे प्लस ही मायनस. ही पत्नी ही पती आहे. बरं. केचा व्हीशी संबंध काय आहे. केचा व्हीशी मम्मी ना रे त्याची. के कोण आली त्याची मम्मी. के मायनस आली म्हणजे बहीण तर नाहीच ना. जनरेशन गॅप आहे. भाचीचा काय संबंध आला रे. चुलत भाऊ इन का रे. मायनस आहे ना ती. कारण पप्पा कोण आला त्याचा यम. कारण काय म्हणलं त्यांना व्हीचे आजोबांचा मुलगा कोण आहे यम. यम हा व्हीच्या आजोबांचा मुलगा आहे. कोण आला मग तो कोण आला तो यम प्लस. मग तो प्लस आला तर ही मायनस. कारण नवरा बायकोचाच पोरगा राहील ना. याच्यात ते सेम सेक्स मॅरेज चालत नाही की समलैंगिक तुमचं लग्न झालेलं आहे दोन्ही माणसं त्यांचा पोरगा वगैरे तसं घ्यायचं राहत नाही. ते फक्त तुमच्या आपल्या दुनियेमध्ये ते येडेसाडे करणारे लोक आपल्याच दुनियेमध्ये ह्या परीक्षेच्या दुनियेत तसं काही राहणार नाही. त्याचं काही टेन्शन घेऊ नका. एक पुरुष राहिला दुसरी महिला असं राहील. ठीक आहे चालेल. पुढे. जर एक्स ही वाय ची बहीण असेल. काय एक्स ही बहीण असेल कोणाची वायची. आता वाय बहीण आहे का भाऊ काय माहित नाही पण ही बहीण आहे. एक्स तर आपल्याला माहिती की निगेटिव्ह आहे. जर एक्स ही वाय ची बहीण असेल. झेड ही वाय ची आई असेल. कोण झेड ची आई असेल. झेड ही वाय ची असेल. झेड ही वाय ची आई असेल. बरं. डब्ल्यू हा झेडचा पिता असेल. डब्ल्यू याचा पिता कोण आहे डब्ल्यू हा झेडचा पिता असेल. बरोबर. व्ही हा झेडचा पती असेल. व्ही हा झेडचा पती असेल. व्ही हा काय असेल झेडचा पती असेल. जर वायचा भाऊ व्हीचा तर येते तर वायचा भाऊ समजून घ्या काहीतरी आहे. वायचा भाऊ यम. वायचा भाऊ व्हीचा कोण असेल. आता हे दोन्ही बहीण भाऊ झाले का काय आहे. ठीक आहे. एक्स ची बहीण आहे बरोबर. वाय ची मम्मी झेडचा व्ही कोणाला पाहिजे झेडचा पती. आता हे बहीण भाऊ म्हणजे आईचा पती कोणाला याचा पप्पा. आईचा पती कोणाला याचा पप्पा. तर कायच्या त्यांना वायचा भाऊ व्ही. वायचा भाऊ हा यम. वायचा भाऊ व्हीचा कोण असेल हा मुलगा. व्हीचा कोण असेल तो मुलगा. पहिली गोष्ट भाचीता येणार नाही कारण तो प्लस दिलाय. चुलत भाऊ बी. आता चुलत भाऊ बी काऊन येणार नाही जनरेशन गॅप आहे. भाऊ बी काऊन येणार नाही जनरेशन गॅप आहे. कोण येईल मग मुलगा. कोण येईल डायरेक्टली मुलगा. जनरेशन गॅप आहे ना पहा. हे वरच्या गॅप मध्ये खालच्या गॅप मध्ये भाऊ तर काही येणारच नाही. एकदा भाची किंवा मुलगा. भाची का बरं येणार नाही कारण तो प्लस आहे. कारण काय विचारलं आपल्याला वायचा भाऊ तर प्लसच आहे ना. भाऊ आपण भाऊलेच म्हणतो ना जो माणूस असतो. बरोबर आहे का बहीणले म्हणतो आपण नाही. बरोबर आहे. भाऊ म्हणजे प्लस आहे म्हणजे मायनस येणार का तो. भाची जनरल लिंग येणार का त्याचं नाही.
समजत असेल तुम्हाला. दोन्ही बी प्लस प्लस आहे ना, आता बी प्लस मध्येच येणार त्यांचं. आणि जनरेशन गॅप आहे असंही त्यांचं बदलणार नाही. ठीक आहे, जनरेशन गॅप आहे, हे दोन प्लस कॅन्सल झाले, निगेटिव्ह धन आहे त्याच्यामुळे हा एक कॅन्सल झाला, मुलगा असं बी आलं. काही पाहायचं काम पडलं आपल्याला? एकदम साधं सोपं सरळ प्रश्न आला आपला, एकदम काही पाहायची गरज नाहीये. पुढचा प्रश्न, एक्स हा वायचा भाऊ आहे. एक्स हा वायचा भाऊ आहे. बर सर, एक्स हा तेच का रे? नाही बरं, एक्स हा वायचा भाऊ आहे. व्ही ही वायची आई आहे. पेन बदलू रे. एक्स हा वायचा भाऊ आहे. एक्स हा वायचा भाऊ आहे. व्ही ही वायची आई आहे. व्ही ही, व्ही आई म्हणल्यावर निगेटिव्ह येणार. व्ही ही वायची आई आहे. यम ही व्हीच्या पतीची बहीण आहे. व्ही यम ही व्हीच्या, यम ही, आता व्हीचा पती काहीतरी धरून चाल आपण. काय म्हणलं आपल्याला? व्ही, व्ही ही वायची आई आहे. यम ही व्हीच्या पतीची, यम ही व्हीच्या पतीची, व्हीचा पती काहीतरी समजून घ्या यन, बरोबर. आणि याची बहीण, बहीण कोण याची? यम, यम काय याची बहीण आहे. यन हा व्हीचा भाऊ आहे. यन, अरे यन आला काय छापस, इथं करून टाकू आपण. मग एक्स नाही, एक्स बी म्हणा, इथं करून टाकू आपण ए, बरोबर आहे. व्हीचा पती कोण आहे? ए, आणि ए ची बहीण कोण आहे? यम. बर, यन हा व्हीचा भाऊ आहे. यन, यन हा काय? व्हीचा भाऊ आहे. बर, यनचा मुलगा एक्सशी कसा संबंध आहे? यनचा मुलगा एक्सशी, यनचा एक्सशी कसा संबंध येतो विचारायला ना. पहिली गोष्ट, चुलत भाऊ येणार नाही, बहीण बी येणार नाही. बरं, आता दोघे पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह आहे त्याच्यामुळे हे पण येणार नाही. इंत भाचाच. यांचा मुलगा एक्सशी, यांचा एक्सशी कसा संबंध येऊ सुद्धा येऊ शकतो शक्यतो. पहा बरं, ही त्याची बहीण, बरोबर आहे, यांची बहीण, बहीणचं पोरग, पोरग्याचा भाऊ. पहिली गोष्ट तर बहीणचं पोरग भाचा आला, बरोबर आहे. कोण आला? हे भाचा का भाची काही माहित नाही वाय, पण हे तर आपला भाचाच येणार आहे त्याचा. बहीणचं पोरग काय येणार आहे? भाचा किंवा भाची. पण हा एक्स प्लस आहे आपल्याला एवढं माहिती, म्हणजे काय येणार आहे? भाचा. पहा, आपल्याला एक क्लिअर नसताना सुद्धा आपण उत्तर काढलं कसं? सर, जनरेशन गॅप आणि प्लस आणि मायनस. काय? जनरेशन गॅप माहिती आपल्याला आणि प्लस आणि मायनस ऑप्शन बी तसे त्यांनी फॉर्म केले. ठीक आहे, म्हणजे कमी वेळेत आपल्याला यांचं उत्तर बरोबर काढणं. कसं काढणं? एकदम बरोबर काढणं. काढ. चलो आगे. पद्माच्या वडिलांच्या मुलाची बहीण. पद्माचे वडील, पद्माच्या वडिलांच्या मुलाची, आता पद्माचे वडिलांची मुलगाची बहीण. बहीण कोण आहे? एक तर पद्मा नाही तर दुसरी कोणती, कारण वडिलांच्या मुलाची बहीण. पद्मा दर्शन त्यांना, ताकि काही दर्शन नाही त्यांना. अरविंदची आई आहे. कोण याचा मुलगा? अरविंद. अरविंदची काय? ती आई आहे. मग पद्माच्या वडिलांचे अरविंदशी नाते काय? पद्माचे वडील अरविंदचे कोण आले रे? आजोबा. पहिली गोष्ट तर भाऊ येणार नाही, काका येणार नाही, जनरेशन गॅप डबल्स आहे. वडील बी येणार नाही, कोण येतील? डायरेक्टली आजोबा. कारण हे तीन, आता भाऊ म्हणला तर सेम जनरेशन मध्ये पाहिजे, काका म्हणला तर इथं पाहिजे, वडील बी म्हणले तर या ठिकाणी पाहिजे, आणि आजोबा म्हणले तर मग वरती जाते. बरोबर आहे. मग वडील, पद्माचे वडील आणि अरविंदचा संबंध काय? डायरेक्टली मग तीन जनरेशनचा गॅप, दोन म्हणजे एक आणि दुसरी जनरेशन म्हणजे दोन जनरेशनचा गॅप आहे का? कुठे इथं एकाच ठिकाणी आजोबा. मागे पुढे काही पाहायचं काम आहे का? डायरेक्ट उत्तर येतोय आपलं. काय तर डायरेक्टली आपलं उत्तर. चला, क्यू ला एक मुलगा आहे पी. बर, क्यू ला मुलगा काय आहे? पी. पी हा मुलगा आहे म्हणजे प्लस. बर, क्यू ची बहीण आर ला एक मुलगा यस. क्यू ची बहीण आर, क्यू ची बहीण आर मायनस, क्यू ची बहीण आर ला एक मुलगा यस आणि एक मुलगी टी, आणि एक मुलगी काय? टी आहे. यू हा यसचा मामा आहे. यू हा म्हणजे यांचा भाऊ असे ना, भाऊ. आता त्याच्या मम्मीचा भाऊ चिन्ह तो. यू हा यसचा कोण आला? हा यू हा यसचा मामा आहे. बर, यू हा यसचा मामा आहे. यसचा पीशी संबंध काय? आता पहा, क्यू आणि पी. क्यू ला एक मुलगा आहे पी, बर, मुलगा, आणि त्याच्यानंतर काय आहे? आर. क्यू ची बहीण आहे आर, ही बहीण कोण आहे? बहीण. आणि या बहीणचा परत भाऊ.
म्हणजे हे दोघे काय झाले, भाऊ भाऊ, काय झाले, भाऊ भाऊ. आणि मग पप्पाच्या भाऊ कोण लागतो रे सर, काका. चुलत भाऊ तर असा येणार नाही, जनरेशन गॅप आहे का, नाही. ठीक आहे, काय विचारले पहा दे ना, यसचा पीशी संबंध म्हणजे हा यसचा पीशी का, यसचा पीशी आहे, मग चुलत भाऊ शिंणार आहे, यसचा पीशी. पण हा यस कोण लागतोय, यस हा बहीण भाऊ आहे, बरोबर, बहीण भाऊ. ठीक आहे, मग पहा क्यू हे दोघे, आता यसचा क्यू कोण लागेल, मामा, कारण पहा हे दोघे कोण आहे, बहीण भाऊ. मग आईचा भाऊ, आईचा भाऊ म्हणजे क्यू कोण आला, याचा यसचा मामा आणि त्याचा पोरगा माम भाऊ. कोणाला, हा माम भाऊ आणि आत्ते बहीण, आत्ते भाऊ माम भाऊ, इथे माम भाऊ आणि आत्ते भाऊ. काका तर येणार नाही. ठीक आहे, भाऊ आणि चुलत भाऊ यांच्यामध्ये माझ्या मते भाऊ सख्खा भाऊला म्हणला तर बाजूला काय येणार नाही, चुलत भाऊ येणार. यसचा पीशी, काय विचारलंय, यसचा पीशी. चुलत भाऊ तुम्ही धरून चालू शकता, भाऊ पण दिले, पण चुलत भाऊ का बरं, कारण ते मामे भाऊ, त्यांना कझन म्हणतात जातं इंग्रजीमध्ये, काय म्हणतात त्यांना, कझन किंवा चचेरा भाई. ठीक आहे, हा हे प्रश्न तुमचे रेल्वेचे घेतले ना, कठीण चांगले, कारण पोलीस भरतीचे एकदम लुल्लू प्रश्न रे, एकदम एकदम म्हणजे असे एकदम साधे प्रश्न सोपे. ठीक आहे, चांगले कठीण प्रकारचे घ्यायचा प्रयत्न केला, दुसरं काही नाही. गुरुची आई ही, बर, गुरुची आई, गुरुची आई सचिनच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. गुरुची आई ही सचिनच्या आईची, सचिनची आई, कोणाची, सचिनची आई ची एकुलती एक मुलगी, म्हणजे सचिन आणि हे गुरुची आई कोण झाली, एकमेकांची बहीण भाऊ झाले. सचिन आणि गुरुची आई कोण झाले, दोघे एकमेकांची भाऊ, हे झाली गुरुची आजी. आईची आई कोण झाली, गुरुची आजी. तर काय म्हणलं त्यांना, तर गुरुचा सचिनची काय संबंध, हा मग आईचा भाऊ कोणाला, मामा. त्याच्यानं गुरुचा सचिनशी काय संबंध, गुरु हा सचिनचा कोण लागतो, काय विचारलंय पहा, गुरु सचिनचा कोण लागतो, आईचा काही संबंधच नाही, कारण हा प्लस आहे, बरोबर. भाऊ बी काय लागणार नाही, जनरेशन गॅप आहे, वडील कसं काय लागतील रेड्या, वडील लागतील का, नाही. कोण लागेल मग, गुरु सचिनचा कोण लागेल, बाचा, कारण बहिणीचा कोण येतो, पोरगा आहे, बहिणीचा कोण येतो, पोरगा. ठीक आहे, जनरेशन गॅप आणि बाकीच्या गोष्टींवर तुमचं असं उत्तर निघतं, बाकीचा काही विचार करू नका एवढा. चला, अनिताच्या आईचा भाऊ, हा अनिताच्या आईचा भाऊ, अनिता ची आई, आईचा भाऊ, अनिताच्या आईचा भाऊ हा वीणाच्या वडिलांचा मुलगा आहे. वीणाच्या वडिलांचा मुलगा आहे, म्हणजे तो तिचा पप्पा झाला. आईचा भाऊ हा वीणाचा कोणाला, पप्पा आला. वडिलांचा मुलगा आहे. वीणाच्या आजोबांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे. वीणाच्या आजोबांना 2 मुली म्हणजे एक तर आईच्या अजून कोणाशी बहीण, आईची कोणाशी एक बहीण, या 2 मुली आणि 1 भाऊ म्हणजे एकच पोरगा आहे त्यांना, बरोबर आहे, एक पोरगा आणि त्याची पोरगी कोण आहे, वीणा, बरोबर. वीणाच्या आजोबांना 2 मुली आणि 1 मुलगा आहे. 1 मुलगा म्हणजे हा कोण झाला, वीणाच्या वडिलांचा मुलगा. अनिताच्या आईचे विनाशी नाते काय, मग अनिताची आई विनाची कोण लागेल, म्हणजे अनिताच्या आईचे विनाशी नाते काय, म्हणजे अनिताची आई विनाशी कोण लागते, तिचा पप्पा, पप्पाची कोण आहे ती बहीण, आणि पप्पाची बहीण कोण लागणार आहे, तिची आत्या. कोण लागणार आहे, आत्या. आत्या काऊन न्यायच्यात, आत्या पाहिजे, आजी ताशी लागणार नाही, बहीण तर लागणार नाही, जनरेशन गॅप येतोय, काकू तर कशी लागणार नाही, आई येऊ शकते. बाबरा 1 मिनिट परत पाऊस सोडव. अनिताच्या आईचा भाऊ, अनिताच्या आई, अनिताला हा भाऊ. वीणाच्या वडिलांचा मुलगा आहे. भाऊ हा वीणाच्या वडिलांचा म्हणजे भाऊचे वडिलांचे वडील, हे वडील आणि वडिलांचे वडील, वडिलांचा मुलगा आहे, बरोबर, मुलगा आहे. वीणाच्या आजोबांना 2 मुली, वीणाच्या आजोबांना 2 मुली आहे, आई आणि तिची बहीण आहे, 2 मुली आणि 1 मुलगा. मुलगा म्हणजे हा तिचा भाऊ म्हणजे वीणाचा पप्पा, बरोबर. हा अनिताची
आई, विनाशी नाते काय, भाऊची बहीण. आता इथं दोन बहिणी भावाला ना बहीण, इथं कोणाली आत्या, कोणाली आत्या. ऑप्शन नाही रे याच्यात, नाहीये ना ऑप्शन, आत्या नाही याच्यात. तेच म्हणलं काहीतरी टायपिंग करताना गलती झाली. हा, आत्या उत्तर येईल त्याच्यात, आत्या. चला पुढे, ते बाटली भरून घे जरा. सूर्याची आई ही, कोणाची, सूर्याची, सूर्याची आई. बर, सूर्याची आई ही श्रुतीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. आई ही श्रुतीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी, म्हणजे सूर्याच्या आईचंच नाव काय, श्रुती. कारण काय, श्रुतीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी, एकुलती एक मुलगी म्हणजे एकच पोरगी ना, आणि ते एकच मुलगी कोण आहे, सूर्याची आई. म्हणजे सूर्याच्या आईचं नाव काय, श्रुती. काय छान नाव आहे. हे तिचे वडील म्हणजे याचे सूर्याचे आजोबा, सूर्याचे आजोबा, श्रुतीचे वडील. श्रुतीचे काय झाले ते वडील झाले, श्रुतीचे काय झाले ते वडील. मुलगी आहे. श्रुतीच्या पतीचे, श्रुतीच्या पतीचे म्हणजे हिच्या पप्पाचे, पतीचे सूर्याशी काय नाते, श्रुतीच्या पतीचे, श्रुतीचे जे पती आहे आणि सूर्याशी नाते काय, मग कोण आहे तिचे ते पप्पा, कोण आहे तिचे ते वडील. भाऊ तर काय येणार नाही, जनरेशन गॅप आहे, यापैकी नाही तर नाही येणार. असं श्रुती तिची आई आहे आणि आईचे पती हिचे कोण येतील, वडील. सूर्याचे कोण येतील ते वडील. कारण श्रुती काय म्हणलं त्यांचं की सूर्याची आई, सूर्याची आई ही श्रुतीच्या वडिलांची एकुलती एक मुलगी आहे. म्हणजे श्रुतीची ना ती एकुलती एक मुलगी म्हणजे एकच अपत्य राहतं, तेवढं तुम्हाला माहिती असेल चांगलं. ठीक आहे. हा, मग ते कोण आले, सूर्याचे पप्पा आले. कोण आले, सूर्याचे पप्पा. चलो आगे. आर्य हा विमलचा मुलगा आहे. विमलचा शब्द आर्य, आर्य हा विमलचा, कोणाचा आहे, विमल. खाऊ नका रे, खाऊ नका रे, विमलचा मुलगा आहे. बर, चांदणी ही विमलची बहीण आहे. विमलची बहीण कोण आहे, चांदणी. बर, मायनस ना बहीण, चांदणी मुलगा प्लस. आर्य हा विमलचा मुलगा आहे, चांदणी ही विमलची बहीण आहे. बरं, आणि तिला एक मुलगी ध्रुवी, चांदणी आहे. चांदणी ही विमलची बहीण आहे आणि तिला आणि हिला एक मुलगी ध्रुवी, एक मुलगी ध्रुवी आणि एक मुलगा, आणि एक मुलगा ईश्वर, आणि एक मुलगा ईश्वर आहे. फिरोदिया हा ईश्वरचा मामा आहे. म्हणजे हा एकाचा कोण लागेल, भाऊ कोण लागेल, हा फिरोदिया. चांदणीचा भाऊ कोण लागेल, फिरोदिया. कारण हायचा कोणाला, मामा ना. मामा कोण राहतो रे, मम्मीचा भाऊ. मामा कोण राहतो, मम्मीचा भाऊ. तर आर्यचा ध्रुवीशी काय संबंध, काय आर्यचा ध्रुवीशी काय. आता हे एका जनरेशन मध्ये आले ना, एका जनरेशन मध्ये आले म्हणल्यावर भाचा काही संबंध नाही, भाऊचा काय, काकाचा काही संबंध नाही. पण बरोबर आहे. पाहताना आर्याचा ध्रुवीशी, आर्य, आर्य हा मेले, ध्रुवीशी काय संबंध आहे, ध्रुवीशी संबंध एक तर भाऊ किंवा चुलत भाऊ, या दोघींपैकी काय राहणार. पहा, आर्य हा विमलचा मुलगा आहे आणि चांदणी ही विमलची बहीण आहे. चांदणी ही विमलची बहीण आहे. बरोबर. आता या दोन्ही बहिणी बहिणी का भाऊ भाऊ आपल्याला काय माहिती का, नाही. ठीक आहे. सख्य असते तर बहीण भाऊ, जसे की या सख्य बहीण भाऊ आहे. बरोबर. जर तुम्हाला म्हणलं तर ईश्वर हा ध्रुवीचा कोणता, तो भाऊ आहे. कोण आहे, भाऊ. पण थोडं दूरचं नातं आहे. या दोघे बहीण भाऊ आणि त्यांचा पोरगा म्हणजे तो कोणाला हिचा चुलत भाऊ. कोणाला तिचा चुलत भाऊ. काय तो चुलत भाऊ. शक्यतो तुमच्या पोलीस भरती एवढे ऑप्शन येणार नाही, असे जवळचे भाऊ आणि चुलत भाऊ मधला गॅप येणार नाही. ठीक आहे. याच्यात आलाय तर काय मानायचं, चुलत भाऊच याचं उत्तर मानायचं. काय मानायचं याचं, चुलत भाऊ. कारण पाहा, ध्रुवी आता हे भाऊ बहीण असेल तर मग हा मामाचा पोरगा, माम बहीण माम भाऊ असंच लागते, पण ते चुलत असेल त्यांचं. बरोबर आहे. आता हा मेल का फिमेल आपल्याला माहिती का, ठीक आहे. हा बरोबर. म्हणजे मावशी मावशी मावस भाऊ नाही तर माम भाऊ असं काहीतरी लागते, पण त्यांना आपण काय म्हणतो मग, चुलत भाऊ किंवा चुलत बहीण. चलो आगे. वाचा प्रश्न आणि उत्तर द्या. यामिनीला चंद्र नावाचा भाऊ आहे. बापरे, पृथ्वीला तरी पाहिजे होता. यामिनी,
यामिनीच्या भावाचं नाव काय? चंद्र. नको, चंद्र तारे. यामिनीचा भाऊ कोण आहे? चंद्र. यामिनी ही एक कृष्णनाची मुलगी आहे. कोण? यामिनी कोणाची मुलगी आहे? कृष्णनाची. म्हणजे मुलगी म्हणल्यावर मायनस कृष्णन. यामिनी ही कृष्णाची मुलगी आहे. रूपा ही कृष्णाची आई आहे. रूपा ही कृष्णाची आई कोण आली मग? रूपा. एक मिनिट हा, कुठे गेलं ते? कृष्णाची आई कोण आहे सर? रूपा. कोण आहे? रूपा. रूपा ही कृष्णाची आई आहे. बर, मायनस असं पण नावावरून समजतंय ते, पण कसं आहे आपल्याला लक्षात नाही. रूपाचे लग्न पृथ्वीशी झाले. बापरे, रूपाचे लग्न पृथ्वीशी झाले. पृथ्वी कोणाशी? मग तिचा नवरा. बरं, पृथ्वीशी झाले. नाते संबंधाच्या बाबतीत चंद्राशी पृथ्वीचे नाते काय आहे? असं तर जनरली भाऊ बहिणीचं नातं आहे, पण आता हे नातं लयच बेकार चाललंय. बरोबर. हा, पहिली गोष्ट जनरेशन गॅप कोणता? आजी बाबाचा आहे. मुलगा तर येणार नाही, चुलत भाऊचा काही संबंध नाही. पण नातं कोणाचं विचारलंय? चंद्राचे पृथ्वीशी, म्हणजे चंद्र हा पृथ्वीचा कोण लागतोय? बरोबर. आता पृथ्वी विचारला असतं तर आजोबा लागला असता, पण चंद्र विचारला कोण लागतोय? मग नातू. चंद्र कोण लागतोय? नातू. पण पृथ्वी विचारला असतं तर कोण लागला असतं? आजोबा. का? चंद्राचे पृथ्वीशी नाते काय? म्हणजे पृथ्वीचा चंद्र कोण लागतोय? तर नातू. आजोबा किंवा नातू हे दोन्ही पैकी उत्तर असते. दोनदा आपण एलिमिनेशन केले. कशाच्या वर्षावर सर? जनरेशन गॅप. काय? जनरेशन गॅप. गॅप होऊन जातो का? गॅप, जनरेशन गॅप. चलो. शशी ही मनोजची बहीण आहे. बरं, शशी ही बहीण आहे कोणाची सर? मनोजची. शशी ही मनोजची बहीण आहे. शशीचे आजोबा मनोजशी कसे संबंधित आहे? शशीचे आजोबा, शशीचे पप्पा, पप्पाचे पप्पा म्हणजे आजोबा. बरोबर आहे, आजोबा. मनोजशी कसे संबंधित आहे? अरे बहीण भाऊ, मनोज काय लागेल? ते आजोबाच लागेल. कोण लागतील? भाऊ लागतील का नाही? वडील नाही, काका नाही. जनरेशन गॅपवरून सुद्धा. पण तुमच्या आईच्यासाठी लिहिणं पडतं एवढं सर. एका ओळीच्या प्रश्नासाठी तुम्ही लिहून आले. काय करतो? गरीब माणूस आहे, लिहिणं पडतं. ठीक आहे, तुमच्यासारखे गरीब पोरांसाठी मी क्लास सुरू करेल. गरीब इन द सेन्स की पैशाने नाही, डोक्याने थोडंफार प्रॉब्लेम. डोक्याने पण तसं नाही, तुम्हाला जे नॉलेज भेटायला पाहिजे दिल्या गेलं नाही, बस त्या प्रकारची एक माझ्याकडून धावपळे म्हणून ही बॅच सुद्धा मित्रांनो 200 रुपयातच आहे. आणि आमच्या जामनेर मध्ये सुद्धा संपूर्ण ऑफलाईन बॅच मी फक्त मोजून 5,000 देतो. 5 मधले 4,000 पोरांकडून भेटतात. तरी मी त्याच्यात खुश आहे, कारण धावपळ एकच आहे की पोरांसाठी चांगला कंटेंट देणं ना. 200 रुपयात हा कंटेंट तुम्हाला कुठे भेटिंग यायची विचार करून घ्या. ठीक आहे. हा, जनरेशन गॅप वगैरे चालेल. उत्तर काय आपलं? आजोबा. चला. ममता ही सूर्याची आई आहे. आई कोण आहे? ममता. कोणाची आई आहे सर? सूर्याची. बर, सूर्याची काय आहे? आई. सूर्यांची नाही, सूर्याची आई आहे. ममताचा भावाचा सूर्याच्या भावाशी संबंध काय? ममताचा भाऊ. आता सूर्याचा कोणाला तो सर? मामा. कोणाला? मामा. आणि सूर्याचा भाऊ असो का कोणी असो, कोणाचा सगळ्यांचा काय लागेल? तो मामाच लागेल. कोण लागेल? मामा. जनरेशन गॅप आहे. वडील येऊ शकतो, भाऊ येऊ शकत नाही, आजोबा येऊ शकत नाही, वडील किंवा मामा. आता ममताचा भाऊ म्हणल्यावर ममता जर पती असते त्यांचा वडील लागले असते, पण ममताचा कोणी भाऊ. आणि मम्मीचा भाऊ कोण राहतो? आपला मामा. मामाला पोरगी असले तर बरं, नसले तर काही खरं नाहीये. ठीक आहे, चलो आगे. पवित्रन हा कोण? पवित्रन. पवित्रन हा आदितीचा भाऊ आहे. पवित्रन हा कोणाचा भाऊ आहे? आदितीचा. पवित्रन हा आदितीचा भाऊ आहे. आदिती म्हणजे मुलगी येणार आहे. हे प्लस मायनस हटकून लिहितोय मी. माहिती नावावरून तुम्हाला समजतंय, पण तुम्हाला सवय पडायला पाहिजे सर प्लस मायनस लिहिता, त्यासाठी. पवित्रन हा आदितीचा भाऊ आहे. आणि ऋषभ हा आदितीच्या एकुलत्या एक भावाचा मुलगा आहे. आणि आदितीचा एकुलता एक भाऊ म्हणजे पवित्रन हा आदितीचा भाऊ आहे. आणि ऋषभ हा आदितीच्या एकुलता एक भाऊचा आहे. आणि आदितीचा एक भाऊ ऑलरेडी दिला आपल्याला, तो एकुलता एक भाऊच आहे. आणि तिचा मुलगाच कोण आहे मग सर? ऋषभ आहे. तिचा मुलगा, त्याचाच मुलगा कोण येणार मग? ऋषभ. सॉरी, कोण आहे? ऋषभ आहे. कोण आहे तिचा मुलगा? मग ऋषभ आहे.
हा आदितीच्या एकुलत्या का भावाचा मुलगा आहे. पवित्रन हा ऋषभचा कोण? पप्पा येणार रे. पहिली गोष्ट आता पवित्रन हा आदितीचा भाऊ म्हणे, मला ऐकला मी. मग आदितीचा एकुलता एक भावाचा पोरगा ऋषभ आहे म्हणे. ऑलरेडी पवित्रन तुम्ही आदितीचा भाऊ सांगला, तिचा एकुलता एक भाऊ बी आहे आणि एकुलता एक भाऊ बी कोण आहे? मग तो पवित्रनाच आहे. आणि कृष्ण मग कोण येणार? त्याचा मुलगा येणार आहे. मग पवित्रन हा कृष्णांचा कोण? पवित्रन हा ऋषभचा कोण? ऋषभचा कोण येईल? मग सर वडील येईल. बरोबर. भाऊ तर काय येणार? जनरेशन गॅप. मुलगा बी काय येणार? मुलगा येईल. पण हा ऋषभ येईल कोणाचा? पवित्रनचा. ठीक आहे. हे जनरेशन वाईज बोललेले. अरुण हा चित्राचा पिता आहे. कोण? अरुण. असे प्रश्न खूप आहेत तुमच्या विचारात. अरुण हा चित्राचा पिता आहे आणि दिनेश हा भगवानचा मुलगा आहे. भावनाचा रे, भावनाचा. आणि दिनेश साईडला लिहून घ्या. दिनेश हा कोणाचा मुलगा आहे? भावनाचा. दिनेश हा भावनाचा मुलगा आहे. मनीष हा अरुणचा भाऊ आहे. अरुणचा भाऊ कोण आहे सर? मनीष. कोण आहे? मनीष. आता हे नाते इकडून तिकडे जोडलं आहे कुठेतरी. मनीष हा अरुणचा भाऊ आहे. जर चित्रा दिनेशची बहीण असेल, जर चित्रा दिनेशची कोण आहे? बहीण. चित्रा दिनेशची कोण आहे? बहीण असेल तर भावनाचा मनीषशी संबंध काय? भावना आणि अरुण कोण येतील रे मग? सर अरुणची मुलगी चित्रा आहे. अरुण चित्राचा पिता आहे आणि दिनेश हा भावनाचा मुलगा आहे. भावनाचा मुलगा कोण आहे? दिनेश. हे दोघी भाऊ बहीण आहे. तर हे दोन्ही कोण आले सर? ये दोनों आ गए सर. ये दोनों आ गए. ये निकम्मे लोग. ये आ गए नवरा बायको. ये दोनों काय आ गए? नवरा बायको. त्यांनी काय म्हणलंय? तर मनीष हा अरुणचा भाऊ आहे. चित्रा दिनेशची बहीण असेल तर भावनाचा मनीषशी संबंध काय? कोण येईल रे हा? मग भावना मनीषशी संबंध काय? म्हणे मनीषची भावना कोणाली? भाऊची वाईफ किंवा भाऊची पत्नी. मनीषची कोणाली? मग सर वहिनी. कोणाली? वहिनी. कोणाली? वहिनी. बहीण तर येणार नाही. मुलगी ते जनरेशन गॅप आहे. सासू बी जनरेशन गॅप आहे. आली कोण मग? वहिनी. कोण आली? वहिनी. जनरेशन गॅपच्या वर्षात तुमचे कमीत कमी 2 ऑप्शन कट होताच आहे जनरेशन गॅपच्या वर्षात. ठीक आहे. आणि बाकीचं तुमचं असं बी नवीन उत्तर निघतच आहे. नवीन म्हणजे जे ओरिजिनल आहे तेच उत्तर निघतंय. एका छायाचित्राकडे पाहून आनंद म्हणाला. हे नवीन आलं. नवीन टाइप सुरू झाला छायाचित्राकडे पाहून. पहिला आपण पाहिला एबीसी वाला. कितीचा पहिला आपण पाहिला? एबीसी वाला. आता याच्यात किती प्रश्न पाहू बरं आपण. नाही तर मग उद्या जर होत असेल तर उद्या पाहू हे प्रश्न. हो आपण. ठीक आहे. 23 झाले. 30 करूनच घेऊ पुढे. जाऊ द्या. बाकीचे उद्या पाहू. आपण उद्या टाइम लावू शकतो. पहा काय म्हणणं यांचं. एका छायाचित्राकडे पाहून. एक छायाचित्र होतं काहीतरी. ठीक आहे. हा एका छायाचित्राकडे पाहून आनंद म्हणाला. काय म्हणाला? आनंद. कोण म्हणाला? आनंद म्हणाला. हा माणूस, हा कणूस. कोण? हा माणूस छायाचित्रामधला माणूस होता. हा माणूस माझ्या वडिलांच्या, आनंदच्या आनंदच्या वडिलांच्या सासूचा, आनंदच्या वडिलांची आता बाई, आनंदच्या वडिलांची बाईची आई. आता हे तुम्ही रिलेट करणं पडेल ना. आणि माझ्या वडिलांच्या सासू कशी येईल? त्यांची बाईची आई. बरोबर. बाई म्हणजे पत्नी. सॉरी पत्नी. कोण आली? पत्नी. बरोबर. आनंद माझ्या वडिलांच्या सासूचा मोठा मुलगा आहे. मोठा मुलगा म्हणजे पत्नीचा भाऊ. म्हणजे कोण येईल? आनंदच्या वडिलांच्या पत्नीचा भाऊ. म्हणजे याचा कोणाला? मामा. मोठा मुलगा आहे. तर आनंदच्या आईचे या माणसाशी नाते काय? आनंदची आई आणि या माणसाची, आनंदच्या आईचं नाव काय? त्या माणसाची कोण आली? बहीण आली. कोण आली? बहीण आली. मामी तर काही येणार नाही भाऊ. बरोबर. कारण जनरेशन मध्ये पाय. त्याच्यानंतर मुलगी तर काही येणार नाही. जनरेशन पाय. आई बी काय येणार? जनरेशन. कारण ही जनरेशन सारखी येणार आहे त्यांची. कारण त्यानं काय म्हणलं पाय, एका छायाचित्राकडे पाहिलं त्यानं. आनंद म्हणाला हा माणूस, तो जो माणूस आहे छायाचित्रातला, हा माणूस माझ्या वडिलांच्या, आता त्याचे वडील, इथं वडील
वडिलांची सासू, सासू कोण लागेल आधी? त्याची पत्नी, वडिलांची पत्नी म्हणजे याची कोणी? आई. याची कोण आली? आई. कोणाची? कोणाची आई आली? ती आनंदची, आनंदची आई. पत्नीची आई, पत्नीची आई यांची कोणी? सासू. कोणी सगळ्यांची? सासू. आणि सासूचा मोठा मुलगा, सासूचा मुलगा आणि सासूची मुलगी. आता येतं आईची येते ना, कोण आली? हा आता याचा मुलगा, मोठा मुलगा, मुलगा म्हणजे हे दोन्ही कोण आले सर? बहीण भाऊ. आणि याचा कोण आला? हा मामा. आता कोणाचं बी नातं विचारू आपल्याला सर, सगळं क्लिअर आहे, एकदम क्लिअर आहे. मग काय विचारलं त्यांनी? आनंदच्या आईचे, आनंदची आई त्या माणसाची कोण लागते? आई कोण लागते? मग बहीण लागते. आणि जर आनंद तो माणूस, आनंदच्या आईचा कोण लागला असता सर? भाऊ लागला असता. काय लागला असता? चलो आगे. एका छायाचित्राकडे बोट दाखवत, एक छायाचित्र आहे बर, त्याच्याकडे बोट दाखवत, बरं बोट दाखवायचे काम सांगितलं. दीपक म्हणतो, काय म्हणतो दीपक? दीपक म्हणतो, दीपक म्हणतो तो माझ्या आजीचा, तो याची आजी, बरोबर? आजी. आता पप्पांची आई का आईची आई? आजीचा एकुलता एक मुलगा आहे, आजीचा एकुलता एक मुलगा आहे, याचा पप्पा बी येऊ शकतो. एकुलता एक मुलगा आहे. दीपकचा कोणाकडे बोट दाखवत? त्याच्या बापाकडे दाखवतो. तो कोणाकडे दाखवीन? त्याच्या वडिलांकडे दाखवीन. काय म्हणत त्याचं? तो छायाचित्राला माणूस माझ्या आजीचा एकुलता एक मुलगा आहे. आजीचा म्हणजे तो त्याच्या वडिलांचा येऊ शकतो, बरोबर आहे? येईनच ना, आईकडचा असतात तिकडचं नातं दिलं असतं काही ना काही, बरोबर? एकुलता एक मुलगा म्हणजे कोणाला? त्याचा चुलत भाऊ तर येणार नाही सर, जनरेशन. भाऊ पण येणार नाही सर, जनरेशन. मित्र कस काय येणार रे? मित्र नातं नाहीये, मित्र हे वेगळंच काहीतरी कंडिशन. ठीक आहे. हा आज मी कॅमेरा समोर बोलू शकतो, माझ्या क्लास चालतो तर माझ्या भरशा मित्रांच्या भरशावर चालू केलाय, चालतो बी चालणार बी. ठीक आहे. जे काय ते माझे मित्र आहेत बस. ठीक आहे. मित्र हे एक नातं नाही, नात्याच्या पलीकडे काहीतरी गोष्ट आहे आणि ती आहे एक मित्र. ठीक आहे. चलो. छायाचित्रातील एका पुरुषाकडे, छायाचित्रातील एका पुरुषाकडे बोट दाखवत अनिता म्हणाली. कोण म्हणाली? अनिता. बरोबर. अनिता म्हणाली त्याची आई, आता त्याची आई माझ्या आईची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे त्याची जी आई आहे. हा एक समजा छायाचित्रवाला माणूस आहे, छायाचित्र, त्याची आई, त्याची आई एका पुरुषाकडे, हा पुरुष, हा पुरुष आहे. छायाचित्रातील एका पुरुषाकडे बोट दाखवत अनिता म्हणाली त्याची आई म्हणजे याची आई माझ्या आईची म्हणजे हिच्या आईची, आईची एकुलती एक मुलगी आहे, म्हणजे ती अनिता नाही का रे? काय म्हणणं लावलं पहा, ऐका व्यवस्थित पहा, डोकं चालवा, डोका बघावं, आराम पाहू पहा काय म्हणते. पहा काय म्हणणं पडलं तिचं की छायाचित्रातील जो पुरुष आहे त्याची आई माझ्या आईची म्हणजे कोणाच्या? अनिताच्या, अनिताच्या आईची एकुलती एक मुलगी आहे. आता एकुलती एक मुलगी त्याची आई आणि ही जी आई, यांची एकुलती एक मुलगी एकच राहील ना, मग ती एकच कोण राहील? म्हणजे त्याची आई ही कोण आली? अनिता. त्या छायाचित्रातील व्यक्तीची आई कोण आली? अनिता. मग अनिताचा त्या पुरुषाशी संबंध काय? मग त्या पुरुषाची अनिता कोण लागेल? आई लागेल ना. अनिता त्या पुरुषाची कोण लागेल सर? आई. कोण लागेल? आई. ठीक आहे. लिहिताना व्यास लिहिला असता पण आई, अनिता आणि छायाचित्र, जनरेशन गॅप, बरोबर आहे. आई असं नाही तुमचं. ठीक आहे. आई उत्तर आलं. कारण मावशीचा कोण संबंध आहे? कारण एकुलती एक मुलगी सांगितली, एकुलती एक मुलगी असल्यावर मावशीचा संबंध आहे जवळ जवळपर्यंत नाहीये. ठीक आहे. क्लिअर झालं असेल. पुढचा प्रश्न पाहू आपण. हा पुढच्या प्रश्नात छायाचित्र, छायाचित्राचे पाहू. छायाचित्र, बरं छायाचित्र, छायाचित्राकडे पाहून कोण म्हणाली? पुष्पा. पुष्पा झुकेगा नाही साला, पण ही पुष्पा लेडीज आहे. पुष्पा म्हणाली या माणसाची पत्नी, म्हणजे या माणसाची पत्नी, या माणसाची पत्नी लक्ष्मी, पत्नीचं नाव काय रे? लक्ष्मी. कोण आहे? लक्ष्मी. या माणसाची पत्नी लक्ष्मी ही माझ्या मुलीच्या, ह्या हिच्या मुलीच्या, मुलीची मावशी, मावशी म्हणजे कोणालीची? बहीण, पुष्पाची बहीण, बरोबर? बहीण कोणाली? मावशी. मावशीची आई आहे, म्हणजे हिची जर आई, आई कोण आहे? लक्ष्मी. कोण आहे? लक्ष्मी. आणि ही कोण आहे?
छायाचित्रातील व्यक्तीची पत्नी कोण आहे? ही पत्नी, बरोबर. मग ही याची मुलगी आली, ही दोघी बहिणी आल्या, तर पुष्पा बी कोण आली तिची? सर ही बहीण आहे, म्हणजे हिची कोण आली? ही पण मुलगी चालली ना. ह्या दोन्ही मुली कोणाच्या आल्या? सर लक्ष्मीच्या. ह्या दोघी कोण आल्या? मुली. आणि ही जी पुष्पाची जी मुलगी आहे ती लक्ष्मी कोण आली? सर आजी आली. म्हणजे लक्ष्मी ही या मुलीची कोण आली? सर आजी. आणि ही मुलगी जर म्हणली तर कोण आली लक्ष्मीची? सर नात. कोण आली? नात. मग पाहू बरं ऑप्शन मध्ये काय विचारलं. पुष्पाचा लक्ष्मीशी संबंध काय? मग पुष्पा लक्ष्मीची कोण लागते? काय? पुष्पा लक्ष्मीची कोण लागते? पुष्पा लक्ष्मीची कोण लागेल? मुलगी. कोण लागेल? मुलगी. ऑप्शन मध्ये दिले नाही का? ऑप्शन मध्ये दिलं नसेल. ठीक आहे. काय विचारत त्यांना विचारायचं असेल की लक्ष्मी ही पुष्पाची कोण लागते? लक्ष्मी कोण लागेल? पुष्पाची आई. मात्र मुलगी आपलं ही पुष्पा कोण लागेल? लक्ष्मीची मुलगी लागेल ना. कोण लागेल? मुलगी. ऑप्शन बरोबर. छायाचित्रातील एका महिलेकडे बोट. एवढा प्रश्न घेऊ आपण शेवटचा आज आणि थांबून जाऊ. बाकीचे प्रश्न आपण उद्या पाहू. छायाचित्रातील एका महिलेकडे बोट दाखवत एका पुरुषाने म्हटले. बोट दाखवत एका पुरुषाने म्हणले. कोण म्हणलं? पुरुषाने म्हणले तिच्या आईची आई. तिच्या आईची आई. हा, हे तिच्या आईची आई. बर. तिच्या आईची आई माझ्या वडिलांची आई आहे. तिच्या आईची आई माझ्या म्हणजे हिच्या वडील. याचे जे वडील आहे कोणाचे? पुरुषाचे वडील. बरोबर. यांची बी कोण आली? ती आई. यांची बी कोण आली? आई. पहा, त्या छायाचित्रातील आईची आई ही माझ्या वडिलांची आई आहे. छायाचित्रातील महिलेशी त्या पुरुषाचे नाते काय? आता हे भाऊ बहीण झाले. मग या पुरुषाची त्या बहिणीशी पूर्वीशी नाते काय? आता हा याला मामाचा माम भाऊ. कोणाला? माम भाऊ, चुलत भाऊ जो काय आला तो. बरोबर आहे. मावस बहीण, माम बहिणींना रे. छायाचित्रातील महिलेकडे बोट दाखवत एका पुरुषाने म्हणले. बरं म्हणले. तिच्या आईची आई माझ्या वडिलांची आई आहे. त्याच्या वडिलांची कोण आहे? ती आईचे. म्हणजे दोघे दोन काय झाले? भाऊ बहीण. काय झाले? भाऊ बहीण. छायाचित्रातील महिलेशी म्हणजे छायाचित्र महिलेशी त्या पुरुषाचे नाते काय? या पुरुषाचे नाते काय? म्हणजे कोणाला? तिचा माम भाऊ. कोणाला? तो माम भाऊ. किंवा काय म्हणले? महिलेशी त्या पुरुषाची. महिलेची काका काकू नातू नात ते येणारच नाही. कोणी? माम भाऊ. काय येईल? माम भाऊ. कोण येईल? तो माम भाऊ. भाचा येईल का? कोण येईल? तो एका जनरेशन म्हणजे भाऊ बहीण काय ना काहीतरी येईल. ठीक आहे. त्यांना आई वाटलं असेल. हे हिंदीमध्ये ट्रान्सलेट केलं ह्या वेळेस ते ऑप्शन चुकलेले असेल ना काही ठिकाणी. त्याचं काही टेन्शन नाही. काय ते माम भाऊ किंवा माम बहीण. माम भाऊ किंवा माम बहीण हे ऑप्शन असेल ते. चलो ठीक आहे. हे नंतरच आपण बघू. 5 झाले छायाचित्रात. याच्या पुढचे आपण बाकीचे ऑप्शन नंतर बघू. ठीक आहे मित्रांनो. उद्याच्या लेक्चर मध्ये आपण अजून नातेसंबंध या चॅप्टर बद्दल बरंच समजून घेऊ. ठीक आहे. आज या काही त्रुट्या पाहिल्या मी या उद्याच्या लेक्चर मध्ये दिसणार. मी चेक करून घेऊन परत ते आमच्या सरांकडून थोडीफार चुकी झाली असेल एवढे त्यासाठी मी माफी मागतो. मित्रांनो धन्यवाद.